नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं आणि राज्यातील विविध भागातून मराठा बांधव या ठिकाणी दाखल झाले होते। 5 दिवसांनंतर आज सरकारनं काही आश्वासक निर्णय घेतले आहेत जे मराठा बांधवांसाठी आहेत आणि त्यानंतर मराठा बांधवांनी गुलाल उधळल्याचं सीएसएमटी परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आपल्या बरोबर काही भगिनी आहेत ज्या संभाजीनगरहून आल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या। तुम्ही काय सांगा म्हणजे आमचा आनंद गगनात मावत नाही आता सध्याला। काय सांगणार आहे, जे पाहिजे आम्हाला ते मिळालं, पण आता सध्या आणखी एवढं मला माहिती नाही नेमकं काय झालं काय नाही, पण गुलाल आपलाच झाला एवढं माहिती। गुलाल आपलाच, पाटील आपलेच, मराठे आपलेच, बस आनंद झाला। उशीर झाला पण व्यवस्थित झाला। खूप हाल करून दिले आम्हाला आरक्षण। आमच्या लेकरा बाळांचे सगळ्यांचे हाल केले त्यांनी। हे जे लेकरं आले बाहेर उपाशी झोपले, सगळं काही म्हणजे खूप तरसून दिलं। त्याचं मरताना कसं पाणी पाजतात तसं त्यांनी केलेलं। एक मराठा पहिला एक माझ्या जिजाबाईच्या आईला एक माझा मानाचा मुजरा। पहिला एक आमचं हे सरकारनं खूप माझे 2 दिवस असे कष्ट घेतले की आम्ही उपाशी राहिलो, आमच्या पदरचं अन्न पाणी खाल्लं, पण आमचं हे सरकारनं दखल नाही घेतली। शेवट माझ्या आई बहिणीने आमची दखल घेतली नाही, तिथून आमच्या गावाकडून भाकरी पाटील आम्ही ते खाल्लं, आमच्या कष्टाचं आम्हाला फळ मिळालं। हे पाटील शेवट झुकलं सरकार आमच्या पुढं, आम्ही सोडणार नव्हतो, आमच्या हक्काचं होतं। धन्यवाद। एक मराठा लाख काय बोलले? आश्वासनांची आता व्यवस्थित पूर्तता होईल का? हो, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। जोपर्यंत आमचा जीआर येत नाही ना, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। मुंबई सोडणार नाही, आम्ही इथंच राहणार। आम्ही जालना जिल्हा सराटी अंतरवलीच्या जवळपासच, आम्ही 5-6 किलोमीटरच्या अंतराने। उशीर झाला या सगळ्या गोष्टींना? हो, उशीर भरपूर झाला। कसं होईना पण टायमाला आम्हाला नाही भेटलं, पण आता उशिरा होईना भेटलंय, पण तरी पण आम्हाला विश्वास नाही या सरकारवर। मागील 5 दिवसापासून सर्वश्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते। त्या उपोषणाला जरांगे पाटलाच्या यश आलेलं आहे, कारण हे यश म्हणजे मराठा समाजाची एकी। ना भूतो ना भविष्य मराठा समाज कधीच एक झाला नव्हता। मराठा समाजाच्या एकीचा हा विजय आहे आणि याचं सर्व श्रेय जातं ते पाटलाला, कारण पाटलांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजचं उपोषण असेल, याच्या अगोदरचं सराटी अंतरवाली या ठिकाणचं उपोषण असेल, पाटलांनी सांगितलंच होतं, मी माझ्या समाजासाठी हे उपोषण करतोय, माझ्या समाजाला मी आरक्षण ओबीसी मधून भेटून देईन, आणि ते पाटलांनी त्यांची जिद्द पूर्ण केलेली आहे। त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं होतं की आलो तर तुमचा आणि गेलो तर समाजाचा। पाटलांनी या ठिकाणी 2 रथ आणले होते, तुम्हाला माहित नसेल, एक तर माझा विजयाचा रथ असेल, नाही तर अंतविधीचा रथ असेल, तर पाटलांनी या ठिकाणी विजयाचा गुलाल आपल्या समाजाला दिलेला आहे। आणि पाटलांनी